काँग्रेस नवीन अध्यक्षाच्या शोधात आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे। काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही तरुण चेहऱ्याकडे द्यावी यासाठी आता हालचाली सुरू झाल्याचं कळतंय। भाजपनं बिहारचे मंत्री नितीन नवीन यांना थेट पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष केलं आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्येही राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद निर्माण करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। तर पक्षानं पक्ष नेतृत्व तरुण नेत्याकडे देण्याच्या हालचालीला वेग आल्याचं समजतंय। या नेत्यांमध्ये राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट व कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांचं नाव आघाडीवर आहे। जर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडत असले तरी त्यांचं वय आणि प्रकृती स्वास्थ्य लक्षात घेता 2029 पर्यंत त्यांच्याकडे ही जबाबदारी ठेवली जाऊ शकत नसल्याचं काँग्रेस पक्षश्रेष्ठींचं मत बनल्याची माहिती आहे आणि त्यामुळे त्यांच्या मदतीला तरुण राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद दिल्यास पक्षाला अधिक मदत होईल असंही त्यांचं मत आहे। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, तिने आगामी काळामध्ये तामिळनाडू असो, त्याचबरोबर केरळ असो, आसाम असो, पश्चिम बंगाल असो, पांडिचेरी असो यासारख्या राज्यामध्ये निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांच्या दरम्यानमध्ये नव्या आणि जुन्या दमाची एक जोड करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करताना पाहायला मिळतो। यासाठी नव्या चेहऱ्यांच्या शोधात असल्याचं पाहायला मिळतंय। सचिन पायलट आणि खरगेंचा पुढचा वारस म्हणून प्रियांक खरगे यांच्याकडे पाहिलं जातंय, त्यामुळे त्यांचं नाव देखील एक समोर आलेलं आहे। दुसरीकडे काँग्रेस पक्ष अजूनही नवीन चेहऱ्यांचा विचार करताना पाहायला मिळतोय, जो पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक असेल आणि तो आगामीच्या ध्येय धोरणांसाठी महत्वाचा असेल। आपण पाहिलं असेल बिहार निवडणुकांनंतर ज्या पद्धतीने भाजपने नितीन नवीन यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष केलं आणि जे पी नड्डा यांच्या बरोबरीला त्यांना कामासाठी पुढे आणताना पाहायला मिळालं। आता ही स्ट्रॅटर्जी काँग्रेस वापरताना पाहायला मिळते आणि नव्या दमाचा नवा गडी सोबत मल्लिकार्जुन खरगे यांचा अनुभव असं करून ते आता भाजप सारख्या मोठ्या प्रबळ पक्ष समोर असताना एक नवीन स्ट्रॅटर्जी आखताना पाहायला मिळते। दुसरीकडे एक नवीन सूर देखील पाहायला मिळते, तो म्हणजे राहुल गांधी यांच्या ऐवजी आता प्रियांका गांधी यांच्याकडे देखील नेतृत्व देण्यात यावं या सगळ्यांच्या चर्चा सुरू असताना एक नवा गडी जो आहे तो पुढे येताना पाहायला मिळतो। सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सचिन पायलट आहे, सचिन पायलट हे प्रियांका गांधीच्या अत्यंत जवळचे मानले जातात, त्यांचं नाव समोर येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळं आता खऱ्या अर्थानं या पक्षामध्ये देखील एक प्रियांका गांधीचा एक राहुल गांधींचा असा गट म्हणून समोर येताना पाहायला मिळतं। त्यामध्ये सचिन पायलट हे प्रियांका गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात। मध्यंतरीच्या काळामध्ये राजस्थानमध्ये सरकार असताना जे बंद झालं होतं ते शमवण्याचं काम प्रियांका गांधी यांनी केलं होतं। सचिन पायलट यांना पुन्हा आणण्याचं काम हे प्रियांका गांधींनी केलं होतं। अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये जो राजस्थानमध्ये वाद आहे, पुढील 3 वर्षामध्ये त्या ठिकाणी निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीवरती सचिन पायलट यांना दिल्लीला आणून भविष्यातील सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिटवण्याच्या आणि समोरच्याला समोर जाण्याच्या बाबींसाठी नवीन राष्ट्रीय अध्यक्षपद हे सचिन पायलट यांना दिलं जाऊ शकतं अशी माहिती मिळते। बरं, धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।